नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोनच्या सभापती पदी सौ सीमा राजेश ढोमणे यांची निवड। पदग्रहण समारोह मोठ्या उत्साहात संपन्न। पदग्रहण सोहळ्यात पूर्व नागपूरचे आमदार श्री कृष्णाभाऊ खोपडे, महापौर नीताताई ठाकरे, सत्तापक्ष नेता बालयाभाऊ बोरकर, शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी व अनेक नेत्यांची उपस्थिती। जय नरहरी। मी सौ अर्चनाताई सोनार, वृत्त संपादक रुपेश सोनावार्ता, पुणे। नागपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा वाठोडा प्रभागातून प्रचंड मतांनी निवडून आलेल्या संघटना व राजकीय क्षेत्रात विविध पदांवर कार्य करणाऱ्या व समाजसेवेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या संत शिरोमणी नरहरी महाराज यांची प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या सौ सीमा राजेश ढोमणे यांची पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड होताच नेहरू नगर झोनच्या सभापती म्हणजेच मिनी महापौर म्हणून निवड करण्यात आली। आज त्यांचा पदग्रहण सोहळा नेहरू नगर झोनच्या भव्य प्रांगणात आयोजित केला होता। या पदग्रहण सोहळ्यात पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार श्री कृष्णाभाऊ खोपडे, नागपूर महानगरच्या महापौर नीताताई ठाकरे, सत्तापक्ष नेता बालयाभाऊ बोरकर, नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, प्रमोद पेंडके, नागपूर शहराचे अनेक नगरसेवक, विरोधी पक्षाचे व सत्ता पक्षांचे नगरसेवक, सभापती, पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली। सर्वांनी आपल्या मनोगतात सौ सीमाताई ढोमणे यांची कार्याची प्रशंसा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। नंतर त्यांच्या नेहरू नगर झोनच्या सभापती म्हणून पदग्रहण करण्यात आले। या कार्यक्रमाला नागपूर शहरातील अनेक पदाधिकारी, विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी तसेच सोनार समाज संघटना, नागपूर शहर, वाठोडा सोनार परिवार, सुवर्ण वार्ता टीम कडून पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। पदग्रहण सोहळ्यात जय श्रीराम, जय नरहरी, भारत माता की जय हे नारे मोठ्याने लागत होते। पदग्रहण सोहळ्यात उपस्थित सर्व नेत्यांचे व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे आभार सीमाताई ढोमणे यांनी मानले व आपल्या हातून सर्व शहरवासियांना अभिमान वाटेल असे कार्य करण्याचे आश्वासन दिले। सन्माननीय नीताताई ठाकरे, पूर्व विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय कृष्णाजी खोपडे सर, नागपूर शहराचे अध्यक्ष माजी महापौर सन्माननीय दयाशंकरजी तिवारी, आमचे नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेता सन्माननीय नरेंद्रजी बोरकर, जलप्रदाय समितीच्या अध्यक्षा दिव्याताई धुर्डे, स्थापत्य आणि बांधकाम विभागाच्या सभापती सन्माननीय अश्विनीताई जिचकार, माझे सहयोगी नगरसेवक सन्माननीय शारदाताई बारई, शुभमजी मोटघरे, पिंटूजी झलके, पिंटूजी गिरे, संजयजी अवचट, आंबुलकरजी, वानखडेताई, वाडी बसमे भाऊ आणि मंचावर उपस्थित नेहरू नगर झोनचे सहाय्यक आयुक्त रायबोलीजी, आसलकर साहेब आणि सर्व कर्मचारी वर्ग आणि आपण इथे उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने माझे बंधू आणि भगिनी, आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि तितकाच विनम्रतेचा आहे। नेहरू नगर नंदनवन क्षेत्राच्या सभापती पदाची शपथ घेताना आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच मी सर्वात जास्त आभार, कोटी कोटी आभार मी कृष्णाभाऊचं करते की त्यांनी लहान कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि पहिल्यांदाच माझ्यावर विश्वास ठेवून सभापती बनवलं। याबद्दल मी भाऊचं खूप खूप आभार मानते आणि मंचावर उपस्थित सर्व नेत्यागणांचं मी आभार मानते। हे पद केवळ सत्तेचं प्रतीक नसून ही एक जबाबदारी आहे। जनतेची सेवा करण्याची, त्यांच्या अपेक्षा ऐकण्याची आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करण्याची मी आपल्याला विश्वास देतो की या जबाबदारीचे पालन मी प्रामाणिकपणे व पूर्ण समर्पणपणाने करील। या प्रवासात मला सतत मार्गदर्शक, प्रोत्साहन आणि पाठबळ देणारे आदरणीय कृष्णाजी खोपडे साहेब, मोहनभाऊ मतेजी यांचे मी विशेष आभार मानतो। त्यांच्या नेतृत्वातून मला प्रेरणा मिळाली असून त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज या स्थानावर पोहोचली आहे। भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणि मी सर्व मिळून या क्षेत्रामध्ये विकासाचं काम करील। तसेच आपल्या आदरणीय महापौर नीताताई ठाकरे
यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आपले शहर आणि आपले क्षेत्र निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची संधी मला लाभेल ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांना मी विशेष नमस्कार करतो. आपण सर्वजण एकत्रितपणे जनतेच्या हितासाठी काम करू हेच आपले ध्येय राहील. सभापती म्हणून माझा प्रमुख भर हा मूलभूत सुविधावर असेल. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांसाठी उत्तम नागरी सुविधा निर्माण करणे, त्याचबरोबर प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी आणि तत्परता राखणे हेही माझे ध्येय राहील. माझ्या मते खरा विकास हा केवळ भौतिक सुविधापुरता मर्यादित नसतो, तर तो विश्वास निर्माण करण्यास, समाजाला सक्षम करण्या आणि विकासाचे फायदे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यामध्ये असतो. मी आपल्या सर्वांचं इथे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि मला सहकार्य दिलं याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभारी. त्यानंतर नेहरू नगरचे झोनचे सर्व कर्मचारी, अधिकारी वर्ग यांनी मला भरपूर सहयोग दिला आणि त्यांच्या सहयोगाने त्यांच्या सोबत राहून मी हे सर्व कामं पूर्ण करील एवढा विश्वास देते आणि माझ्या शब्दाला विराम देते. धन्यवाद. ढोमणे यांच्या नेहरू नगर झोनच्या सभापतीपदी पदग्रहण सोहळा आपण या ठिकाणी आयोजन केला आहे. हे खरं आहे का 2017च्या नंतर 2017 ते 2022 पर्यंत महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक होते, महापौर होते, झोनचे सभापती होते. लेकिन कालांतराने या 4 वर्षाची गॅप पडली आणि 2026मध्ये या ठिकाणी निवडणुका झाल्या. सीमाताईचं भाग्य आहे का 2026च्या निवडणुकीमध्ये त्यांना माहीतच नव्हतं का ते उमेदवार होतील. अश्विनीताई त्यांना हेच माहीत होतं का दरवेळेस आपली कटते, यावेळेस बी आपली बहुतेक कटेल. परंतु त्या प्रभाग 26च्या आपल्या उमेदवार झाल्या. आज आपल्या या ठिकाणी नगरसेविका झाल्यानं पहिल्यांदा ते या ठिकाणी सभापती बनत आहे. आणि म्हणून त्यांना अनुभव नाही असं म्हणताच येणार नाही, कारण त्या पूर्व नागपूरच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून बी त्यांनी अनेक वर्ष काम केलं. शहरामध्ये बी त्यांनी महामंत्री म्हणून काम केलं. दक्षता समिती आणि राष्ट्रीय विभागाच्या त्या अध्यक्षा बी होत्या. आणि म्हणून संघटना असे की प्रशासकीय असे या सगळ्या कामाचा त्यांना फार मोठ्या प्रमाणात अनुभव सुद्धा आहे. आणि म्हणून अनेक वर्षोंगिनतीपासून मी बी पाहतो की अनेक वर्षोंगिनतीपासून ते निश्चित स्वरूपात आपल्या या भागामध्ये काम करण्याची त्यांची शैली, काम करण्याची त्यांची पद्धत. आणि म्हणून या 22च्या नंतर ज्या काही 4 वर्षाची जी आपल्याला गॅप पडली, आणि हे खरं आहे का जेव्हा प्रशासक या ठिकाणी राहते आणि प्रशासक राहिल्यामुळे तो माजी नगरसेवकाला बी कधी कधी कामामध्ये अडचण होते, अनेक प्रकारच्या अडचणी येतात. एक सामान्य कार्यकर्त्याला बी अडचणी येतात. लेकिन कालांतराने जसं प्रशासक हटलं आणि बॉडी जेव्हा येते तर त्याच्यानंतर अधिकाऱ्यावर बी फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये बी बदल त्या ठिकाणी येते. आणि म्हणून या ठिकाणी कोणी, कारण ही सायकलची चाक आहे, हे सायकलची चाक घुमत राहते आणि ही सायकलची चाक प्रशासक आणि जनप्रतिनिधी या दोघांनी मिळून अगर बरोबर ही सायकलची चाक अगर बरोबर चालवली तर मला नाही वाटत का कुठेतरी का त्या ठिकाणी कमतरता त्या ठिकाणी राहील. मनामध्ये राहते माणसाच्या का बा आपण नगरसेवक नव्हतो, आपण संघटनेमध्ये काम करत होतो, नेहरू नगर झोनमध्ये आलं तर आपण काम आपले होत नव्हते, अधिकारी धडगतीने आपल्याशी बोलत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहे. लेकिन राजकारणामध्ये माणसाने मोठं मन करावं. जोपर्यंत आपण मोठं मन करणार नाही आणि अधिकारी आणि नगरसेवक मिळून दोघी मिळून अगर आपण काम केले तर मी तुम्हाला सांगतो जो राजकारणामध्ये मोठं मन करेल तो त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून यानं माय काम केलं नाही, ते तशी आहे ना, हे तसं आहे ना, तो तसा आहे, हे जगत. और ये सार्वजनिक संबोधन मुझे भी सुनना है आपकी तरह. मैंने देखा है कि 4 बजे से आप लोग बैठे हैं और व्यासपीठ पर सभी का सम्मान हुआ और आपका भी सम्मान इन 4 पंक्तियों के माध्यम से करना चाहता हूँ. कुछ लोग आंखों में आंस लिए बैठे हैं, कुछ लोग आंखों में आंस लिए बैठे हैं, कुछ लोग होठों पे प्यास लिए बैठे हैं. और हमें उस नील गगन से क्या लेना देना, हमारे चांद सितारे तो हमारे पास बैठे हैं.
हमारे चांद सितारे। दरअसल ताई का फोन आया था कि भैया आप ज़रूर आना इस कार्यक्रम में, आज पद ग्रहण समारोह है और निश्चित रूप से व्यासपीठ पर जो विभूतियाँ दिख रही जनसेवी है और इनसे कहीं ना कहीं टकराता रहता हूँ मैं, मुलाकात होती रहती है, कृष्णा बहू, दयाशंकर जी और बाकी सभी लोग। तो मैं ये आज ये व्यासपीठ के तमाम लोगों के लिए ये 4 पंक्तियाँ कहना चाहता हूँ कि कल रात ख्वाब में प्रभु श्री राम जी से मुलाकात हुई। कल रात ख्वाब में प्रभु श्री राम जी से मुलाकात हुई, थोड़ी सही पर बात हुई। हमने पूछा व्यासपीठ पर बैठे ये सारे शख्स कैसे रहेंगे। प्रभु राम बोले संबंध बनाए रखना, ये बिल्कुल मेरे जैसे है, ये बिल्कुल मेरे जैसे, ये बिल्कुल मेरे जैसे। मित्रों, समाज सेवा की एक कठिन तपस्या है। जनसेवा ये साधारण काम नहीं है और तभी किसी कवि ने बड़ा खूबसूरत बात कही है। कई लोग निष्ठता के साथ अपने घरों में बैठे रहते हैं, उनको समाज सेवा से कोई लेना देना नहीं है। तो उदय भानुवंश साहब ने बड़ी खूबसूरत 4 पंक्तियाँ, एक मुक्तक लिखा था कि सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर है, सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर है, एक पत्थर और नगीने में बड़ा अंतर है, मुर्दा घड़ियों सा समय बिताने वालों, सांस लेने में और जीने में बड़ा अंतर है, बड़ा अंतर है। दोस्तों, एक बात मैं यहाँ कहना चाहता हूँ कि जैसा अभी कृष्णा बहू ने कहा कि कैसा संघर्ष शुरुआती का उनका नगर सेवक का दौर था, आज वो इस बड़े व्यासपीठ पर बड़े पद पर जनसेवा कर रहे हैं। बहुत सारे लोगों के कभी कोई धर्म निष्ठा के साथ कर रहे हैं। तो ये सारा कुछ तब होता है, ये जो अनुभव है धीरे धीरे आता है। एक बात मैं कहना चाहता हूँ कि ये सारे लोगों के लिए कि हद ये शहर से निकली तो गांव गांव चली, हद ये शहर से निकली तो गांव गांव चली, कुछ यादें मेरे संग पाँव पाँव चली और सफ़र जो धूप का किया तो ये तजुर्बा हुआ, अरे वो ज़िंदगी ही क्या जो छाँव छाँव चली, वो ज़िंदगी ही क्या छाँव छाँव चली। और अंत में स्वाति ताई की जीवन के गाथा को हम लोग करीब से देखा है। यहाँ बहुत सारे प्रदीप जी पोहाने सर आए हुए हैं, उनका स्वागत यहाँ पर होगा। मित्रों, अनेक वर्षों से उनकी सेवाएं जारी रही है और ये ध्येय उनका जनसेवा का रहा है। सभी समाज को एकत्र करके उन्होंने सेवा की है और आमदार कृष्णा जी खोपड़े का उन्होंने अपने संबोधन में भी विशेष आभार व्यक्त किया है। और ये जो जिम्मेदारी दी है कृष्णा भाऊ का और सभी का आशावाद है कि निश्चित रूप से वो आगे भी सहकार्य की भावना से काम यशस्वी रीति से करेगी। और सभी के नाम लूँगा तो उसमें काफ़ी समय होगा, लेकिन 2 बातें मैं कहकर अपनी वाणी को विराम देना चाहता हूँ। दो बातें केवल कहूँगा। नारियों का उल्लेख हमारी जो एंकर है दमयंती जी, उन्होंने कहा ही है, तो 2 बातें केवल कहूँगा और उसके बाद अपनी वाणी को विराम दूंगा। यह आशीर्वचन है मेरी छोटी बहन के लिए, सीमा जी के लिए, कि नारी जीवन से भरी, नारी वृक्ष समान और जीवन का पालन करे, नारी है भगवान, नारी में निहित है नारी शुद्ध विवेक, नारी मन निर्मल करे, हर लेती अविवेक, हर लेती अविवेक। और अंत में चलते चलते जब ये सेवा करती हो तो